नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त असा सोप्या पद्धतीमधला झणझणीत ठेचा आणि पिठलची रेसिपी बघणार आहोत। बऱ्याच ठिकाणी बेसन पण म्हणतात, झुणका पण म्हणतात, तर अशी एकदम अशी साध्या सरळ पद्धतीची आपण रेसिपी बघणार आहे आणि ट्रिक सांगणार आहे पिठल्यामध्ये किंवा बेसन मध्ये गाठी होऊ नये म्हणून। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। आणि भाकरीची रेसिपी दाखवणार नाहीये, कारण भाकरीची रेसिपी मी मलिदा करताना म्हणजे गुळाचा मलिदा आणि चटणीचा मलिदा जो केलाय त्या रेसिपी मध्ये डिटेल मध्ये तुम्हाला भाकरीची रेसिपी दाखवली आहे। या आधी पण मी पिठल्याची रेसिपी दाखवली, ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे पिठल्याची रेसिपी। त्याबरोबर पण भाकरीची डिटेल मध्ये रेसिपी टाकली आहे। तुम्हाला बघायची असेल तर रुपाली डिलिशियस किचनला जाऊन तुम्ही बघू शकता। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आज पिठला आणि ठेच्याची रेसिपी बघणार आहे आणि भाकरीची भरपूर वेळा दाखवलेली, त्यामुळे मी भाकरी आधीच करून घेतली आहे। तर भाकरीची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही रुपाली डिलिशियस किचन वरती जाऊन बघू शकता। तर आपण आज ठेच्याचं साहित्य बघूया। स्टार्टिंगला हिरवी मिरच्या घेतल्या आहे, या मध्यम तिखट आहे। तुम्ही अर्ध्या तिखट आणि अर्ध्या पोपटी मिरच्या मिळतात त्या घेतल्या तरी चालेल ठेच्यासाठी। शेंगदाणे घेतले भाजलेले, जिरं, लसूण थोडासा जास्त घ्यायचा ठेच्याला, म्हणजे ठेचा छान लागतो। आणि चवीपुरतं मीठ। भाकरी केले आहे तोच तवा घेतलाय इथं मी, गरम आहे तर तेल टाकून घेऊया। आता तेल गरम झालंय तर मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे। अख्ख्या मिरच्या कधी तेलावरती सोडायच्या नाही, नाहीतर त्या उडू शकतात आणि चटका बसू शकतो। आता आपल्याला लगेचच इथं लसूण पण टाकून घ्यायचं आहे। थोडंसं जिरं टाकायचं, थोडेसे शेंगदाणे। आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। आता अंगावर जर उडत असेल तुमच्या तर काय करायचं, झाकण ठेवायचं यावरती 2 मिनिटासाठी, म्हणजे अंगावर उडायची भीती राहत नाही। तुम्हाला शेंगदाणे अजून वापरायचे असेल ठेच्यामध्ये किंवा खरड्यामध्ये तर तुम्ही अजून थोडेसे शेंगदाणे वाढून घेऊ शकता। पण ठेचा कसा असा छान झणझणीत पाहिजे, म्हणजे खायला पण मज्जा येते भाकरी सोबत। 2 मिनिट झाली आहे तर हे बघा मिरची आपली छान अशी परतली आहे आणि ठसका पण होत नाही ठेच्याचा। असा जर या पद्धतीने जर ठेचा केला तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय। शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे पण वेळ लागत नाही। आता सर्व साहित्य आपलं छान भाजलंय, परतलंय। आता काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। रगडलेला ठेचा मी 2-3 वेळा दाखवलेला आहे, डायरेक्ट तव्यावरती रगडलेला आहे। तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही रुपाली डिलिशियस किचनला जाऊन बघू शकता। पालक पराठ्यांबरोबर मी ठेचा बनवलेला आहे। आणि भाकरीची रेसिपी पण गुळाचा आणि चटणीचा जो मलिदा केलाय त्यावर पण मी भाकरीची रेसिपी दाखवलेली आहे, 2-3 वेळा दाखवली आहे भाकरी, तुम्ही जाऊन बघू शकता। आता काढून घेऊया, गॅस बंद केलाय तर आता काढून घेतलाय। गरम गरम असताना ठेचून घेतला खलबत्त्यामध्ये तरी चालेल, किंवा आपण आता मिक्सर मधने काढणार आहे, एकदम झटपट करणार आहे त्यामुळं तर आपण मिक्सरला फिरून घेऊया। ओबड धोबड असं फिरवायचं, दाखवतेच मी पुढं। आता आपण हे ओबड धोबड असं वाटून घेऊया आणि चवीपुरतं जे मीठ घेतलंय ते टाकून घेऊया यामध्ये। तर हे बघा या पद्धतीने वाटून घेतलंय। आपण आता ह्याला परतून घेणार आहे, जेणेकरून ठेचा असा कच्चा लागणार नाही। किंवा तुम्ही असं पण खाऊ शकता, कारण आपण मिरच्या शेंगदाणे सगळं भाजून घेतलेलं आहे, असा पण खूप छान लागतो। पण आपण थोडंसं परतून घेऊया, म्हणजे आणखीन चव छान लागते आणि तिखट लागत नाही मेन म्हणजे। तर आपण आता ज्या तव्यावरती मिरच्या आणि शेंगदाणे वगैरे परतून घेतले ते त्याच तव्यात थोडंसं जे तेल उरलं होतं त्याचाच मिरच्यांचं त्यामध्येच आपण हा ठेचा टाकून घेणार आहे। तुम्हाला अजून आता थोडंसं जिरं टाकायचं असले तर टाकू शकता। जास्त तिखट झणझणीत खायला आवडत असेल तर नाही परतला तरी चालतो। आता थोडंसं परतून घेऊया, आणखीन थोडंसं तेल टाकते मी, 1-2 चमचे। तर हे बघा
कमी गॅसवर थोडासा परतून घ्यायचं 2 मिनिटासाठी. आता आपला ठेचा खाण्यासाठी रेडी आहे. असा खमंग सुगंध सुटलाय ना. तर हे बघा भरपूर असा लसूण शेंगदाण्याचे ओबड धोबड खूप छान दिसतोय. आता आपण ठेचा तर झालाय, आता पिठलं करून घेऊया. पिठल्याचं जे साहित्य आहे ते बघूया. आता एकदम साध्या सोप्या पद्धतीत करणार आहे, झटपट म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणार. तर आपण इथं बेसन पीठ घेतलंय 1 वाटी भरून. हिरवी मिरची 7 ते 8 हिरव्या मिरच्या, अगदी मीडियम तिखट आहेत ह्या. तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या, थोडीशी कोथिंबीर फोडणीसाठी, हिंग, मोहरी, जिरं, हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ. तर आपण एकदम असं साध्या सोप्या पद्धतीत करणार, त्यामुळे इथं कांदा वापरला नाहीये. तुम्हाला कांदा घ्यायचा असेल तर तुम्ही इथं कांदा घेऊ शकता. बिना कांद्याचं पण खूप छान लागतं, कधीतरी बिना कांद्याचं पण करून बघा. तर मग चला आता पुढची तयारी बघूया. आणि पिठल्यामध्ये गाठी होऊ नये म्हणून त्यासाठी पण ट्रिक सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आता ह्याच वाटीने आपल्याला सर्व पाण्याचं पण प्रमाण घ्यायचं आहे. पिठाचं याच वाटीने घेतलंय तर पाण्याचं पण ह्याच वाटीने घ्यायचं. तर त्यासाठी आपण आता स्टार्टिंगला आपण 1 वाटी पाणी घेणार आहे. आता हे पाणी पूर्ण आपण यामध्ये टाकूया आणि बाकीचं पाणी आपण नंतर कधी वापरायचं ते मी सांगतेच पुढं. चवीपुरतं जे मीठ घेतलंय ते पण यामध्येच टाकून घ्यायचंय. तुम्हाला अंदाज नसेल तर तुम्ही नंतर टाकलं तरी चालेल. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय, गाठी ठेवायच्या नाहीये. तर हे बघा पिठल्याचं पूर्ण बॅटर छान असं तयार करून घेतलंय. चाळून घ्यायचं म्हणजे लवकर गाठी मोडतात. तर आता आपण पिठलं करून घेऊया. त्याआधी आपण ठेचा करणार आहे, किंवा तुम्हाला तुकडे करून टाकायचे असेल मिरचीचे आणि लसणाचे तसं पण छान लागतं, पण आपण ठेचा करून घेऊया. आता ज्या भांड्यात आपण ठेचा करून घेतलाय तेच भांडं घेतलंय. इथं हिरव्या मिरच्या, मी पण 1 मिरची कमी करते. इथं थोडासा लसूण आणि आपल्याला वाटणामध्ये पण थोडंसं जिरं टाकायचं आहे. आणि कढीपत्ता सांगायला विसरले, कढीपत्ता आपण घेणार आहे, ऍड करणार आहे यामध्ये. तर हे बघा पाणी न टाकता इथं ठेचा तयार करून घेतलाय मी. आता लगेच पिठल्याला फोडणी देऊन घेऊया. तर इथं 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलंय. तेल छान गरम झालं की इथं आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. पाव चमचा टाकली मोहरी. कढीपत्ता पण आणलाय. तर मोहरी छान तडतडली आहे, त्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. हिंग टाकायचं आहे. कढीपत्त्याची पानं खूप कवळे आहे, त्यामुळं नंतर टाकणार आहे मी, तुम्ही आत्ता टाकली तरी चालतील. ठेचा टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथं. तर हे बघा ठेचा छान आपला परतला इथं. यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. आपल्याला आता पाव चमचा इथं हळद टाकायची आहे. हळद थोडीशी परतून घ्यायची. आता आपण जे पाणी घेणार आहे त्यातली आणखीन 1 वाटी इथं टाकतोय आपण, म्हणजे फोडणी पण करपत नाही आणि आपलं पिठलं पण खूप छान तयार होतं आणि गाठी पण होत नाही. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. मिरची आपली खूप छान अशी खमंग परतली आहे, फोडणी अशी खमंग बसली आपल्याला. तर आपल्याला आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला. पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचं आहे हे. आता आपण आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे. तर आपण 1 वाटी बेसन पिठासाठी 4 वाटी इथं पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर हे बघा ही 4थी वाटी. बॅटर आपण ज्या भांड्यामध्ये मिक्स केलेलं असतं त्या भांड्यातलं पण आपलं वायाला जात नाही बॅटर, नंतरचं जे राहिलेलं असतं ते. आणि पिठल्यात पण गाठी तयार होत नाही. आता कमी गॅसवरतीच आपल्याला हे 2 मिनिटासाठी मिक्स करत राहायचं आहे. आता खूप जास्त असं पातळ दिसतंय तुम्हाला हे, पण नंतर बरोबर जसजसं शिजतं तसं ते दाटसर होत चालतं. आपण खूप जास्त असं घट्ट नाही करणार आहे, थोडंसं असं रबरबीत करणार आहे पिठलं. भाकरी बरोबर तसंच पिठलं खायला छान लागतं. सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या इथं कमी गॅसवरती आधीच. हे बघा आता सर्व गाठी मोडल्या आहेत आपल्या. आता गॅस फुल करायचा इथं आणि फुल गॅसवरती उकळ काढायची आपल्याला आता पिठल्याला छान. हे बघा अजिबात गाठी राहिल्या नाहीये. पाणी टाकण्याची प्रोसेस थोडी फास्ट करायची.
तर हे बघा असं इतकं घट्ट झालंय, अजून तर शिजायचं बाकी आहे. तर हे बघू शकता तुम्ही, पिठलं एकदम असं दाटसर झालंय, उकळी फुटली आहे पिठल्याला, असं ते उडतंय. तर आपण आता थोडीशी आपण इथं कोथिंबीर टाकून घेऊया, मिक्स करूया. आणि अजिबात अशा गाठी राहिल्या नाही. हे बघा अगदी परफेक्ट झालंय. भाकरी सोबत एवढं दाटसर पिठलं खायला छान लागतं. आता आपण यावरती झाकण ठेवणार आहे आणि 10 मिनिटासाठी छान असं शिजून घेणार आहे. कच्चं नको राहिला, पिठलं थोडंसं शिजायला वेळ लागतो त्यामुळं. तर बघूया आता 8 ते 10 मिनिट झाले. एकदा मिक्स करून एकदा मध्ये मी मिक्स केलं होतं 4 ते 5 मिनिटांनी. तर आपलं पिठलं छान शिजलंय, असं वरती तेल दिसायला लागलं, याचा अर्थ आपलं पिठलं तयार झालेलं आहे. आता सर्व करून घेऊया. गॅस बंद केलाय. तर मस्त आपली गरमागरम आणि कडक अशी चुलीवरच्या भाकरीसारखी भाकरी इथं. तर हे बघा मस्त अशी भाकरी, त्यासोबत मस्त असा झणझणीत ठेचा आणि बुक्कीत फोडलेला कांदा. हे बघा, आणि त्यासोबत मस्त असं गरमागरम आपलं पिठलं, बेसन, तुम्ही काय म्हणत असाल ते. तर कोणाच्या तोंडाला बघूनच पाणी आलं, कमेंट करून नक्की सांगा. अगदी परफेक्ट रेसिपी सांगितली आहे. तुम्ही बघू शकता अगदी असं स्मूथ आपलं पिठलं तयार झालेलं आहे, अजिबात गाठी वगैरे झालेल्या नाहीये. झूम करून दाखवते. हे बघा, आणि शिजलेलं पण अगदी परफेक्ट आहे. पिठलं, ठेचा आणि कांदा भाकर म्हटलं की त्यावर ठेच्यावरची थोडंसं तेल पाहिजेच, आणि पिठल्यावर पण. पचायला ज्या जड वस्तू असतात त्याच्यावरती नेहमी थोडंसं तेल खायचं, म्हणजे पचायला हलक्या जातात त्यासाठी. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा, आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा तुमचं पण पिठलं असंच झालंय का छान. तर आणखीन तुम्हाला जर एकदा भाकरीची रेसिपी बघायची असेल तर मी नुसती भाकरीची रेसिपी, पण फक्त भाकरीची रेसिपी दाखवेल तुम्हाला. रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आहे. मी जे पिठलं करून दाखवलंय तुम्हाला माझ्या पद्धतीचं, ते तुम्हाला कसं वाटलंय ते. तर तुम्ही बघितलंय ना, एकदम पिठल्याला असं स्मूथ टेक्स्चर येतं, अजिबात गाठी होत नाही, झटपट तयार होतं. आणि ठेचा तुम्हाला जर रगडूंची रेसिपी हवी असेल तर ती पण मी टाकलेली आहे. पालक पराठ्यांच्या बरोबर तव्यावर डायरेक्ट रगडलेली अशी रेसिपी दाखवलेली, एकदम गावरान पद्धतीची, ती पण तुम्ही जाऊन बघू शकता. तर रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.